धन्यवाद सर. आता सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे समोरच्या बाजूला जी टीम नक्कीच या ठिकाणी खेळाडू उभे सर्वजण आता थोडंसं बाजूला व्हा. आमच्या स्कोरर अमन सरांना देखील त्या ठिकाणी पूर्णपणे नक्कीच इथून स्कोरिंगचं काम सुरळीतपणे करता आलं पाहिजे. येस खेळाडूंना धन्यवाद. मॅचला सुरुवात देखील होणार आहे. 2 बॅटर्स 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर दातीर आणि जय पाटणकर. गोलंदाजी मार्कवर सनी कसबे. गोलंदाज सज्ज होतात, रेडी होतात. तर पंचांचा देखील इशारा येईल. आता त्वरित लेट्स प्ले टाइमर इथे सुरू केला जाईल. 11:12 हा चेंडू पडतोय. यावेळेस मात्र बॅकफूट वरती थांबून कट करण्याचा प्रयत्न सागर दातीर यांचा होता, परंतु सनी कसबे एक चतुर चालाक चंचल गोलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं तर बॅटरला पाहतात, ओळखतात, फॉलो करतात आणि त्या विपरीत मी म्हणेल गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं तर पहा चांगला चेंडू. सनी कसबे नेमकं ओळखतात की सागर दातीर बॅकफुटवरती उभे राहतात आणि ऑफ साइड दी ऑफ स्टंप किंवा वाईड लाईनला नक्कीच टार्गेट करून गोलंदाजी केली जाते आणि विचार करण्यास भाग पाडला जात आहे. पहिले जे 2 चेंडू आपण पाहिले तर डॉट निर्धाव निशांतदा सपकाळ यांना देखील आपण शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय. परंतु इथे मात्र रनअप मध्ये थोडासा बिघाड जाणवला. स्वतःला थांबवलं देखील. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रशांतदा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन आहे, तर दुसऱ्या बाजूला अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय सनी कसबे यांचा संघनायकांचा आणि समोर देखील विरोधी संघाचे अर्थात अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे संघनायकच सागर दातीर. आणि इथे मात्र आतील दिशेने ऍक्सेप्ट केलं होतं सागरने की हा चेंडू बाहेरच्या दिशेने वळण, परंतु कधी टप्पा पडून आतील दिशेने चेंडूने वळण घेतलं याचा देखील आता विचार तिथे उभं राहूनच करावा लागेल. कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत सनी कसबे यांचं वर्चस्व. गोलंदाज इथे मात्र प्रभावी कामगिरी करतायत. हावी होऊ न देण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाचा सफल होतो फलंदाजांना. इथे देखील अगदी आपण पाहिलं तर पहा कलात्मक फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. फेकी केली जाईल. जय पाटणकर ऑन स्ट्राईक असणार आहे. एक चांगले लेदर क्रिकेटर देखील आहेत आणि तितकेच हार्ड हिटर बॅटर म्हणून देखील टेनिस क्रिकेटमध्ये आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आपण जय पाटणकर यांची पाहतो. एकेरी दुहेरी धावांवरती नक्कीच कामकाज सुरू ठेवण्यास भाग पाडले सनीने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची देखील काहीशी हालचाल आपण पाहूया. इथे मात्र बाहेरच्या दिशेने चेंडू जात होता. दिशा दर्शवली. गॅप तरी शोधण्याचा प्रयत्न. सिंगल आल्यानंतर दुसरी होईल का? आणि यस दोन्ही बॅटर फलंदाजांनी एकमेकांना होचा यस कॉल दिला आणि दुसरी धाव देखील इथे पळून काढली गेली. 2 अंकाच्या मदतीने डबल कव्हरती आपण पाहतो 3-5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले. प्रकाश अर्थातच नाना बाबर यांना देखील आपण शॉर्ट थर्डमॅनला पाहतो. रोहित पाटील देखील संघाचा हिस्सा आहे. अंकुश लोहारला देखील आपण इनॅक्शन मध्ये पाहणार आहोत. सलमान शेख देखील आज आहे. निखिल कोमने सारखा देखील एक लेफ्ट आर्म उभरता सितारा गोलंदाज. इथे देखील आतील दिशेने चेंडूने हलकसं वळण घेतलं आणि सन्मान मात्र इथे देण्यास भाग पडला फलंदाजाला. चांगला चेंडू म्हणावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय. फलकावरती अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या 3 धावा. चांगली गोलंदाजी संघनायकाने नक्कीच आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाजीचा मी म्हणेल की या ठिकाणी आरंभ केला आणि फलंदाजाने मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा प्रहार करू दिला नाही. शांत ठेवलं. प्रहारापासून वंचित ठेवण्यामध्ये नक्कीच ते सफल होतात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
पहा तुमचे जे 7 षटक आहेत ते 35 मिनिटांच्या कालावधीमध्ये संपन्न होणं गरजेचं आहे. जर का तिथे तो कालावधी ओलांडला गेला तर पंचांचा निर्णय नक्कीच तुम्हाला मान्य करावा लागेल. जी पॅनल्टी नक्कीच संघाने दिली जाणार आहे मोठ्या मनाने स्वीकार देखील करावा लागेल. कारण इथे मात्र यावेळी देखील चेंडू हवेत निस्तान स्ट्रोक फटका फसलाय आणि कव्हर पॉईंटचे खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत गेले. सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न इथे देखील सफल होईल. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात अतिशय 5 धावा धावपल कोणत्या चांगली सुरुवात अपेक्षित असेल. दोन्ही टीमला सागर दातीरच्या बॅट मधून एक जबरदस्त तडाखा आपण पाहतोय. 1-2 टप्पा घे चेंडू मात्र चाल सीमा पार 4 रन चौकार. धन्यवाद. तिचे चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 9 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. सागर दातीरचे पाटणकर पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप करतायत. भागीदारी देखील आपल्याला इथे मात्र करताना पाहायला मिळतात. कमबॅक करेल का रोहित पाटील ते देखील आपण पाहणार आहोत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. पुन्हा एकदा उसळणारा चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर आपण पाहिलं ते टप्पा ठेवला जातोय. वाईड लाईनला पकडून गोलंदाज आपण पाहतोय किरण गायकवाड साहेब. महाराष्ट्र पोलीस विकेटच्या पाठीमागे चेंडू आपल्याला अडवताना पाहायला मिळतात. 8 ओव्हरची मॅच आहे. 8 षटकांचा सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय. सनी कसबेच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. पिंपरी चिंचवडचा स्टार खेळाडू म्हणून देखील आपण त्याला सातत्याने ओळखलं जातं. प्रोफेशनल व्यवसाय क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात देखील आपण त्याला खेळताना पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल असून एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. कमबॅक केला तर एक चौकार जरी आलाय परंतु लागोपाठचे 2 डॉट बॉल देखील आलेत. दोन्ही टीमचे कॅप्टन. 8 ओव्हरची मॅच आहे. 40 मिनिटांचा कालावधी आहे. 7 षटकं तुम्हाला 35 मिनिटांमध्ये टाकणं बंधनकारक आहे. 7 ओव्हर जर 35 मिनिटात टाकल्या गेला नाही तर आयोजक तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी देणार आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता. पुन्हा डॉट बॉल पुन्हा निर्धाव चेंडू इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन पंचांचा निर्णय अंतिम असेल. जर कोणत्या टीमला वाटलं पंचांच्या निर्णयावरती आक्षेप आला तर तुम्ही DRS चा वापर करू शकता. रिव्ह्यू घेऊ शकता. प्रत्येक टीमला आपण 2-2 रिव्ह्यू एका डावासाठी दिलेले आहेत. संपूर्ण मॅच साठी 4 रिव्ह्यू तुमच्याकडे आहे आणि जर तो अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा मिळणार नाही. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेत विकेट किपरकडे जातो. आणखीन एक डॉट बॉल येते. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानावरती. अतिशय 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा धावपल होत आहेत. 4.50 ची जी करंट रेटची सरासरी आहे ती देखील आपण पाहिलं तर पुढे जाईल का आणि किती धावांचं लक्ष उभं करताना पाहायला मिळेल. अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशन या टीमला आपण पाहतो पहिल्या डावात बॅटिंग करताना. 8 ओव्हरची मॅच आहे. 48 चेंडूंचा सामना तो मात्र इथे करायचा आहे. अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन संघाबद्दल जर का बोलायचं झालं तर त्यांच्याकडे सागर दातीर, अमित महाजन, सलमान शेख, कुमार बालेकर, अक्षय पवार, अक्षय चव्हाण, अनिल कदम सारखे तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. सुरुवातीच्या घडीला जर का गोलंदाजांनी देखील या ठिकाणी थोडंसं त्रस्त केलं असेल तर आक्रमण करण्याची क्षमता त्यांच्या फलंदाजांमध्ये देखील आहे. गोलंदाजी मार्क यावेळेस आपण पाहतो प्रकाश. अर्थातच नाना बाबावर एका अनुभवी खेळाडू 40+ मध्ये देखील ज्यांची सातत्याने चर्चा आणि त्यांच्या गोलंदाजीची चर्चा होत असते. ते गोलंदाज यावेळेस आपला अनुभव घेऊन पुण्यात गोलंदाजी मार्कवर येतात. समोर देखील आपण पाहिले तर एक तंत्रशुद्ध फलंदाज सागर दातीर आहे. इथे मात्र वेल लेफ्ट केला. जाऊ दिला, सोडून दिला आणि कुठल्याही प्रकारचा इशारा तिथे पंचांचा नाही. अर्थात हा चेंडू मात्र डॉट आहे. कारण पंचांच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी फलंदाजाची हालचाल पाहिली जाते. जितकं डिस्टन्स ते नक्कीच सफल होत असताना कव्हर करतील तितकंच अंतर मी म्हणेल गोलंदाजाच्या देखील पक्षामध्ये दिलं जाणार आहे.
यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा जय पाटणकरच्या माध्यमातून बॉटम हँडचा चांगला वापर, थोडेसे स्लाइड झाले परंतु चेंडू मात्र पहा स्वतःला झोकून दिला आणि चेंडू देखील रोखून ठेवला. टाळ्यांचा कडकडाट देखील आपण पाहिलं तर खेळाडूसाठी होतं आणि होणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांनी नक्कीच उर्वरित खेळाडू अनुभवी खेळाडू च्या माध्यमातून आपल्या युवा खेळाडूंच्या नक्कीच प्रयत्नासाठी होणार नाही, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास द्विगुणित होणार नाही. ओ नो बॉल, इथे मात्र पिचिंग आउटसाइड, कारण खेळपट्टीच्या बाहेरच्या दिशेने जेव्हा जेव्हा चेंडू पडेल ना तेव्हा तेव्हा गोलंदाजाला दंडित केलं जाणे. यावेळेस मात्र जय पाटणकरला सुवर्ण संधी फ्री हिटची. चेंडू बॅटवरती तर घेतलाय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जाऊन नक्कीच नाना बाबर झेल टिपतील, यष्टीरक्षकाकडे फेकतील. फेकणं गरजेचं आहे, कारण इथे धोका कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला नाही, परंतु जर का हा चेंडू फ्री हिटचा नसता, या पूर्वीचा चेंडू जर का नो पडला नसता तर यावेळेस मात्र जय पाटणकरला मैदान सोडावं लागू शकलं असतं. परंतु क्रिकेट आहे, जर आणि तर अजिबात चालत नाही, लेकिन किंतु परंतु बट अजिबात नाही, तर फटाफट प्रहार फलंदाजांना देखील करावे लागतील. 13 धावा धफलकावरती आहेत. यावेळेस मात्र वेट अँड वॉच, वाट पाहिली चेंडूची, दिशा दर्शवली, त्या ठिकाणी खेळाडू धावत पळत जाईल आणि बनेल दर्शक बनतील दिवाने. In the mix. धन्यवाद डीजे. इथे देखील बॉटम हँडचा चांगला वापर आहे, परंतु असं वाटतंय की फटका फसलाय आणि संधी होती त्या ठिकाणी. रोहित कांबळे यांचा यापूर्वी आपण एक चांगला सुरेख असा प्रयत्न पाहिला, परंतु इथे मात्र संधी जी निर्माण केली गेली होती त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. एक चौकार आलाय, टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर दिलं गेलं असतं जर हा चेंडू रोहितच्या हातामध्ये बसला असता तर. अब कैच छूटेंगे तो गेंदबाजों के दिल टूटेंगे, दिल के टुकड़े होंगे हजार और जय पाटणकर जैसे बल्लेबाज करते रहेंगे बड़े प्रहार. षटकार. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या 24 धावा धफलकावरती आहेत विदाउट लॉस. आम्ही मगाशी सांगितलं होतं, सुरुवातीला जर का पारडं जड गोलंदाजांचा पाहायला मिळत असेल उत्तम सर, तर फलंदाज देखील आक्रमण करण्यासाठी सज्ज होणार आहे. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर प्रकाश बाबर अर्थात नाना बाबर यांचं होतं आणि विशेषतः एक जुने जाणते गोलंदाज आहेत, अनुभव फार मोठा आहे आणि त्यांच्या षटकात आपण पाहिलं तर 15 धावा इथे आपण पाहिलं तर खर्च होताना पाहायला मिळतात. सुरुवातीची 2 षटकं मी सांगितले आधी सर फक्त 4.50चा करंट रन रेट होता, परंतु या षटकात जशा 15 धावा आल्या करंट रन रेट आपण पाहिलं तर 8.00 तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकं संपतायत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा तर देखील आपण पाहिलं तर धोपलक होत आहेत. जे पाटणकर बॅटिंग करतात 7 चेंडू 11, सागर दातीर 12 चेंडू 11. तर इथे देखील आपण पाहिलं तर गोलंदाज निखिल आलाय. निखिल कामोनीचा पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. निखिल कामोनी एक असा गोलंदाज आहे ज्याने या वर्षीची NB ट्रॉफी गाजवली आणि त्या स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज म्हणून या खेळाडूने आपण पाहिलं तर एक नवा विक्रम केला होता आणि तो इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. निखिल कामोनी PWD सांगवी परिसरातील गुणवंत नामवंत उभरता उदयोन्मुख नवोदित सितारा यंग टॅलेंट यावेळीचा चेंडू होता, तिथे मात्र खेळलाय. जय पाटणकर खूप चांगली बॅटिंग करतायत, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळत आहेत. सागर दातीरच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत तर एकेरी दुहेरी धावा घेत आहेत, सन्मान देत आहेत, स्ट्राईक रोटेट करतायत आणि एकेरी दुहेरी धावांना धावफलकाचे आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. 26 रन 26 धावा. षटक क्रमांक 4 सागर 13 चेंडू 12. अखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅटची कडा घेत शॉर्ट तडमनला छोट्या छोट्या चुका तिथे आपल्याला पाहायला मिळतात. एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहिलं तर नाना बाबर आहे, चेंडू अडवत आहे तोपर्यंत एक सिंगल येईल. 27 रन 27 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. 27. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांची मॅच. निखिल पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू होता फुल ऑफ लेनचा होता, मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न हळूवारपणे केलाय. कव्हरला एक सुंदर ड्राईव्ह आपण पाहतोय, तिथे आपल्याला एक सिंगल येताना पाहायला मिळेल.
एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती आकडे बदलतील. षटक क्रमांक सुरू आहे 4थ्या क्रमांकाचं आणि धावफलकोती बनवल्या जात आहेत 28 धावा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅक टू बॉलर चेंडू मात्र केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 धावफलक 28 28 रन. एकही विकेट गमावलं नाही आणि त्यानंतर खेळला एक मोठा प्रहार डीप स्क्वेअर लेगला. चेंडू मात्र गॅप मध्ये जाईल सीमारेषेच्या जवळ अडवलाय आणि तोपर्यंत काही धावा देखील आपल्याला येताना पाहायला मिळतील. अंपायर काय कळवत आहे ते देखील आपण पाहणार आहोत. किती धावा येतील. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. थर्ड अंपायर सागर भोज सर टेक्नॉलॉजीच्या आधारे इथे आपल्याला जरूर कळवतील. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकाल. तिसरे पंच कळवतील आणि त्यानंतर काय निर्णय असेल काय डिसिजन असेल ते देखील आपण पाहणार आहोत. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच आपण पाहते. 8 षटकांचा सामना आहे. तोपर्यंत छोटस ड्रिंक ब्रेक होईल. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आपण पाणी घेऊन जा. खेळाडूंच्या चलपानासाठी काही कालावधी आपण इथे मात्र देतोय. सुनील भाऊ परांडे आणि संतोष भाऊ गायकवाड या दोन्ही मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुनील भाऊ परांडे उपस्थित आहेत. संतोष भाऊ गायकवाड देखील आपण पाहिलं तर आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण पाहिलं तर संपन्न होते. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. 28 धावा धावफलक होत्या. डिसिजन पेंडिंग होत्या. टेक्नॉलॉजीच्या आधारे काय निर्णय होईल ते देखील आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. थर्ड अंपायरकडे आपण पाहिलं तर निर्णय पाठवला आणि तिसरे पंच टेक्नॉलॉजीच्या आधारे चेक करून कळवत आहेत. चेंडू मात्र जाईल सीमा पार चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे चाल धावफलक होते देखील धावा इथे आपण पाहिलं तर बनवले जात आहेत. 32 रन 32 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर इथे संपेल आणि षटक क्रमांक 5 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. ऋतिक स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं सीझन 3 22 जानेवारी 2025 रोजी वन डे टुर्नामेंट आपण पाहिलं तर आयोजित केलं आहे. 50,000 रुपये प्रथम क्रमांकाला बक्षीस आहे. जो संघ विजेता होणार आहे 8 टीम त्या स्पर्धेत ओपनच्या खेळणार आहे. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं लाईव्ह देखील आपण पाहणार. VRN इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून ती स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते. ज्या टीमला सहभागी व्हायचे पार्टिसिपेट व्हायचे त्यांनी विजय खडके यांच्याकडे संपर्क करा. संघांना ज्यांना एंट्री घ्यायची प्रवेश मिळवायचा त्यांनी विजय खडके यांच्याकडे संपर्क करा. वन डे टुर्नामेंट आहे. वन डे मध्ये एक दिवसामध्ये तुम्हाला 50,000 रुपयांचं बक्षीस ती टुर्नामेंट मिळून देणार आहे आणि तिचं प्रथम क्रमांकाचं चॅम्पियन विजेत्या संघाला 50,000 रुपयांचं पारितोषिक ते मात्र दिलं जाणार आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू केला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये चेंडू जातो. तोपर्यंत काही धावा येत आहेत. आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. स्कोर कार्ड पुढे चाल 32 रन 32 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 4 संपलेला आहे आणि 5व्या क्रमांकाचे षटक इथे आपण पाहिलं तर सुरू होते. गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. रोहित पाटील आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पाचवं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 34 धावा धावफलक होते आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू केला आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे मिस फिल्डिंग मैदान ती पाहायला मिळते. धावा देखील आपण पाहिलं तर येतील आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार चौकार. तुमच्या
आली नावाला तुमच्या डिमोट आली ऋषी मंगे तुम्ही नाटच केला थँक्यू. 38 धावा धावपल होत आहेत. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील रोहित पाटील कडनं आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. जय पाटणकर यांच्या बॅटमधून एक मोठा विकेट, षटकार. चे षटक क्रमांक 5 आपण पाहतो. मैदान सुरू आहे. 44 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. जय पाटणकर 12 चेंडू 25 धावा, सागर दातीर 16 चेंडू 17 धावा इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपल कोती बनवलं जात आहेत. 44 अखूट टप्प्याचा चेंडू होता. कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न, टिपलाय चेल, विकेट होईल पतन, बिग विकेट गॉन. जय पाटणकर पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. थँक्यू. 44 धावा धावपल होत आहेत. एक विकेट गमावली गेली. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशन संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. 5वं षटक सुरू असताना एक गडी बाद 44. रोहित पाटील वरती देखील आपण पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे झेल टिपलाय. रोहित पाटीलच्या गोलंदाजीवरती अजून एक विकेट, आणखीन एक बॅटर इथे मात्र बाद. थँक्यू, धन्यवाद. डीचे 5व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 2 गडी बाद 44 धावा धावपल होत आहेत. अनिल कदम एक मोठा बॅटर आपण पाहिलं तर बाद होते. एक चेंडू केला, 0 धावा त्यानं बनवला. तर नवीन फलंदाज इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदान येताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 44 सलग 2 चेंडूवरती रोहित पाटीलनं 2 विकेट मिळवल्यात आणि रोहित पाटीलनं वैभव जर विकेट हॅट्रिक पूर्ण केला तर सुकाई प्रतिष्ठानचे सर्व क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व शिवाभाऊ कांबळे यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. रोहित पाटील हॅट्रिक बॉल आणि तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. अक्षयसाठी आपण पाहिलं तर एक डॉट बॉल होते. 5 षटकं संपतायत आणि धावपल होती 2 गडी बाद 44, 44 रन लॉस ऑफ 2 विकेट. 5 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर संपलाय. वैभव आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडला जातोय. काय सांगशील वैभव? प्रथमतः 5 षटकं आपण पाहिली तर संपली. 2 गडी बाद 44 बनवल्यात आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने एक चांगली सुरुवात केली परंतु कमबॅक करून दिले. रोहित पाटीलनं 2 विकेट मिळवत या षटकात तो पुन्हा एकदा संघाला मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळतोय. जी हाँ, जिस तरह से शुरुआत में बल्लेबाजी कर रही थी बल्लेबाजी टीम, आक्रामक बल्लेबाजी हो रही थी यहाँ पर, बट कम बैक करते हुए दिखाई दिए रोहित पाटिल के नाम यहाँ पर 2 विकेट, अच्छी गेंदबाजी और टीम को फिर मैच मिलाया यहाँ पर. और गेंदबाजी मार्ग पे नए गेंदबाज आते हुए नए गेंदबाज रोहन मुळे, एक स्पिनर है, राइट आर्म स्पिनर है. जी हाँ, पावर प्ले यहाँ पर अंपायर का इशारा, बैटिंग पावर प्ले. और किस तरह से यहाँ पर रन्स आएंगे ये जरूर देखा जाएगा. अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी यहाँ पर. शुरुआत की बल्लेबाजी अच्छी हो रही थी, बाद में 2 विकेट गिरे, बट उसके बाद रोहित पाटिल ने यहाँ पर कमबैक करके दिखाया है यहाँ पर गेंदबाजी टीम को. अब रोहन मुळे गेंदबाजी मार्ग पे, बॉलर चेंज किया गया. अब फिरकी के जादूगर सनी कस्बे, जी हाँ, गेंदबाजी मार्ग पे सनी कस्बे गेंदबाजी करने के लिए आ रहे.
फिरकी के जादूगर है पिंपरी चिंचवड़ में, इनका बहुत नाम है। ऑल इंडिया खेलते हैं, बड़े बड़े टूर्नामेंट खेलते हैं, इनको पता है किस तरह से गेंदबाजी करते हैं और बड़े बड़े बैट्समैन को गेंदबाजी की है इन्होंने। अब यहाँ पर गेंदबाजी मार्ग पे रहेंगे तैयार, बल्लेबाजी मार्ग पे ऑन स्ट्राइक सागर। सागर दातीर, क्या लगता है सर यहाँ पर विकेट मिलेगी क्या? तर नक्कीच आपण पाहतो उभं एका बाजूला आपण पाहिलं तर सनी कसबेकडे प्रचंड मोठा अनुभव आहे। गेली कित्येक वर्ष तो आपण पाहिलं तर सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळतो आणि तू जसं सांगितलं की ऑल ओव्हर इंडिया ओपन तो सातत्याने खेळताना पाहायला मिळतो। प्रोफेशनल क्रिकेट खेळतो, व्यावसायिक गटात क्रिकेट खेळतो, पिंपरी चिंचवडचं क्रिकेट त्यानं गाजवले आणि महाराष्ट्रभर तो सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर दौरा करताना देखील तो मात्र पाहायला मिळतोय। त्यामुळे या गोलंदाजाकडनं क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत। पिंपरी चिंचवडचा देखील आपण पाहिलं तर नाव तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करतोय। पहिला चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट किपरकडे चाल एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय। रोहन मुळेच्या आता चेंडू आपण पाहतोय, इस्टर्नच्या पाठीमागे रोहनला देखील आपण पाहतोय। 2 गडी बाद 44, 6व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत। फिरकीचे जादूगार आहेत, परंतु सनी कसबे जर 3 विकेट घेत असेल तर शिवाभाऊ कांबळे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयांचं बक्षीस आहे। 2 गडी बाद 44वा 6व्या क्रमांकाचे षटक सुरू आहे। शिवाभाऊ कांबळे यांच्या वतीने देखील सनी कसबेला प्रचंड मोठी बक्षीस आहेत। पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट होऊन सागर दातीर येतात, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, आणखीन एक डॉट बॉल। बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतोय, सनी कसबे समोर सागर दातीर, 2 कॅप्टन एकमेकांच्या समोर आहेत। अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशनचे कॅप्टन आहेत सागर दातीर, प्रसन्न दादा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशनचे कॅप्टन आहेत सनी कसबे। 2 ताकदवान टीम एकमेकांच्या समोर, 2 संघ आमने सामने, तर 2 कॅप्टन देखील आपण पाहतोय एकमेकांच्या समोर आहेत। बेस्ट वर्सेस बेस्ट, सनी कसबे विरुद्ध सागर दातीर। जी हाँ, सनी कसबे यहाँ पर लीजिए, अच्छी गेंद, बल्ला घुमाया जरूर, बल्ले से संपर्क नहीं हुआ। 2 तगड़े ताकतवर यहाँ पर एक साइड गेंदबाज है, एक साइड बल्लेबाज है, दोनों को पता है किस तरह से बल्लेबाजी करना है, गेंदबाजी करना है। जी हाँ, शुरुआत की 3 गेंदें यहाँ पर डॉट डाली थी। शुरुआत की 3 गेंदें टप्पा खाने के बाद कभी लेग कटर, कभी ऑफ कटर, थोड़ा सा चेंज ऑफ पेस यहाँ पर डालते हुए दिखाई दे रहे सनी कसबे। सागर दातीर बल्लेबाजी मार्ग पे बल्लेबाजी करते हुए यहाँ पर है, बट उनके बल्ले से अब तक एक शॉट भी नहीं आया। देखा जाएगा अगले 3 गेंदों में क्या बड़ा शॉट्स आएगा, क्योंकि अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं। इस बार रिवर्स स्वीप खेलने की कोशिश पहले ही पढ़ लिया था यहाँ पर सनी कसबे। जबरदस्त गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, जानते हैं किस तरह से गेंदबाजी करना है। और यहाँ पर सागर दातीर को पता है गेंदबाजी हो रही है, बट सनी कसबे उनसे अच्छा एक्सपीरियंस है उनसे ज़्यादा, क्योंकि ये अच्छी गेंदबाजी करते हैं। उनको पता था रिवर्स स्वीप खेलेंगे और डाला भी ज़रूर वहाँ पर लेग साइड की दिशा में। रिवर्स स्वीप के चक्कर में यहाँ पर डॉट। शुरुआत की 4 गेंदे डॉट। तर नक्कीच आपण पाहतो टेक्नॉलॉजीचा वापर केला तो तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर इथे वापर केला तो डिसिजन पेंडिंगवरती आपण पाहतोय। थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवलाय, काय निर्णय येईल, काय डिसिजन असेल ते देखील आपण इथे मात्र पाहणार आहोत। एक महत्वपूर्ण चेंडू देखील आपण पाहिले तर, आणि विशेषतः एक महत्वाचं षटक आपण पाहतोय। शैलेंद्र कसबे त्याचं नाव, सांगवी त्याचं गाव, आणि जबरदस्त क्रिकेट त्याने सातत्याने पीडब्ल्यूडी परिसरात खेळलं, त्यानंतर पिंपरी चिंचवड परिसरात खेळलं, पुणे जिल्ह्यात खेळलं, महाराष्ट्रात खेळलं, आणि इथे पंच कळतात व्हाईट बॉल। खराब चेंडू आपण पाहिले तर येईल, अतिरिक्त अवांतर धाव इथे आपण पाहिले तर येताना पाहायला मिळते। थर्ड अंपायरने कळवलंय सर, निर्णय तिसऱ्या पंचांचा सेकंड लाईनच्या बाहेर आहे, तिसऱ्या पंचांनी इथे कळवलेला आहे। अंपायरने निर्णय जो कळवलाय तोच इथे आम्ही सांगतोय। तिसऱ्या पंचांचा निर्णय तो व्हाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान येईल। 2 गडी बाद 45, ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल। व्हाईट बॉल तो देखील आपण पाहिलं तर येतोय 2 गडी बाद 45। यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते। एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय। 46वा धावफलक होता, 2 विकेट गमावलात, 6व्या क्रमांकाचं षटक सुरू आहे। 8 ओव्हरची मॅच आहे। विनंती एकच आहे, थोडी घाई करा, थोडा स्पीडअप करा। 35 मिनिटात तुम्हाला 7 षटके टाकायचीत, आणि जर ती पूर्ण झाली नाही 35 मिनिटात तर आयोजक कमिटी 2 धावांची पेनल्टी देणार आहे। या स्पर्धेत आपण काही नवनवीन नियम बनवलेले आहेत, आणि त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं प्रत्येक टीम कडनं इथे मात्र अपेक्षित आहे। 2 गडी बाद 46।
शैलेंद्र कसबेचा चेंडू होता लेग बीपर विकेटसाठी अपील. फार मोठ्या प्रमाणात जोश जल्लोष आपण पाहतोय. आत्मविश्वास कमी होता. विकेट किपर कडनं अपील पाहायला मिळालंय आणि वैभव तोपर्यंत एक सिंगल येते लेग बायच्या रूपानं. धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड ते आकडे बदलतात. एक एक चेंडू एक एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाचे आहे. आणि आज देखील आपण पाहिलं तर 4 ताकदवान टीम आहे. 4 बलाढ्य संघ या स्पर्धेत खेळत आहेत. धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशनला आपण पाहतोय. विनायकदादा चव्हाण स्पोर्ट फाउंडेशनला आपण पाहतोय. प्रशांतदादा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशनला आपण पाहतोय. अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशन या टीमला पाहतोय. म्हणजे आजचे 4ही संघ अतिशय तगडे ताकदवान बलाढ्य इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 46. राजू शेठ फुगे याही मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आणि स्वागत केलंय. सागर दातीर आणि अक्षय ही जोडी बॅटिंग करते आणि चेंडू मात्र चालेल सीमा पार षटकार. भोसरी गावचे एक जुने जाणते अष्टपैलू खेळाडू आणि क्रिकेट खेळावरती ज्यांनी प्रचंड प्रेम केले ते सन्मान्य राजूभाऊ फुगे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर लांडगे कुटुंबातील एक असं व्यक्तिमत्व होतं. पेशाने ऍडव्होकेट होते आणि स्वर्गीय ऍडव्होकेट अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम लांडगे कुटुंब आपण पाहिलं तर सातत्यानं भोसरी परिसरात भोसरी गावातून पिंपरी चिंचवड परिसरातून ते मात्र करताना पाहायला मिळतं. आणि खरं तर आपल्या काकांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक आदरणीय रविभाऊ लांडगे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सातत्याने केलं जाते. आणि क्रिकेट खेळाचं देखील प्रचंड वेड आणि प्रचंड आवड सातत्यानं आपण पाहिलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये रविभाऊ लांडगे ते देखील आपल्याला जोपासताना पाहायला मिळतात. युवा नेते राहुल शेठ लांडगे हे देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. 6 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 53. षटक क्रमांक 7. पहिला चेंडू निखिल कामोनेचा आणि तो देखील मात्र चाल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार 6 धावा. थँक्यू. घातक गोलंदाज राकेशजी शिंदे यांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अमनजी भाट यांचे मित्र सन्मान्य अक्षयजी कातोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक स्वागत आहे. 2 गडी बाद 59 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावांची गरज आहे. मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग साइड. षटकार चौकार चौकार षटकार ते देखील आपण पाहिलं तर खेळणं गरजेचं आहे. आणि तीच सुरुवात आता सागर दातीरच्या सोबतीला अक्षयच्या बॅट मधून आपण पाहतोय. परंतु वैभव निखिलवरती आक्रमण केले. निखिल कामोनेला आपण पाहतोय पहिल्या चेंडूत षटकार खेळलाय. जी हाँ, शुरुआत की पहली गेंद पे 6 लगा जरूर. ये लीजिए बिग हिट बिग शो. और इस बार डीप मिड विकेट के सर के ऊपर से भेजा है गेंद को सीमा रेखा के पार. मिलेंगे 6 रन. 6. धन्यवाद. 7व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. सलग 2 षटकार आलेत. बॅक टू बॅक 2 इन रो. एका पाठोपाठ आपण पाहिलं तर निखिलवरती आक्रमण करताना अक्षयच्या बॅटिंग मधून 2 षटकार ते देखील आपल्याला येताना पाहायला मिळतात. 2 गडी बाद 65 धावा. षटक क्रमांक 7 सुरू आहे. 8 ओव्हरची आणि 8 षटकांची मॅच ते देखील आपल्याला मैदानी पाहायला मिळते. 65 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 7 8 षटकांची मॅच. अखूट टप्प्याचा चेंडू वन्स अगेन लागोपाठ सलग 3रा षटकार 6 धावा. MS प्लस साऊंडच्या माध्यमातून आपण या स्पर्धेत सुमधुर संगीत ऐकलेलं आहे. DJ सूरज इथे आपण पाहिलं तर सुमधुर संगीत आपल्याला ऐकवत आहेत. 2 गडी बाद 71 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 7वं षटक इथे आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती आहे. निखिल कामनवरती प्रचंड मोठा हल्ला प्रति हल्ला तो मात्र सुरू आहे.
3 षटकार आलेत सलग 3 इन रो एका पाठोपाठ पाठ. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू होता विकेटच्या पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न आउटफील्ड वेगवान चेंडू मात्र चाल सीमा पार. Jazz in the mix. जीने के 4 दिन बाकी है बेकार दिन. थँक्यू डीसे. इथे टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवलेला आहे. तिसरे पंच सागर भोत सर इथे आपल्याला निर्णय लगेचच कळवतील. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून 4 कॅमेराने या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. लाईव्ह टेक्निशियन आशिची पहाट अतिशय सुंदर कामकाज देखील त्यांचा आपण पाहिलं तर इथे या स्पर्धेत सुरू आहे आणि अतिशय सुंदर टेलिकास्ट खरं तर ऑनलाईन प्रेक्षकांना ते देखील पाहायला मिळते. ड्रीम स्पोर्ट्सचे ओनर अमनजी भाट यांचा आभारी आहोत आणि आशेची भाट यांचं कौतुक आहे देखील टेक्निशियनच्या भूमिकेत खूप चांगलं कामकाज या स्पर्धेत करतायत. टेक्नॉलॉजीचा देखील वापर केला तर डिसिजन पेंडिंग होते आहे. टीव्ही अंपायर काय निर्णय कळतील ते देखील आपण पाहणार आहोत. आमचे सगळे कॅमेरामॅन त्यामध्ये आवर्जून कौतुक करावं लागेल. सगळे कॅमेरामॅन सुंदर कॅमेरा वर करतायत. फेअर डिलिव्हरी एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान येतो परंतु अतिरिक्त अवांतर बाईकच्या रूपानं 4 धावा त्या मात्र येताना पाहायला मिळतील. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. सगळे कॅमेरामॅन त्यामध्ये आवर्जून निलेश या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. निलेश, चैतन्य, फरमान, हेमंत, गणेश हे सगळे अतिशय सुंदर कॅमेरा वर्क करतायत या स्पर्धेमध्ये. 2 गडी बाद 75. शेवटचे 2 चेंडू निखिल कामोनेचे आपण पाहणार आहोत. म्हणजे एकही चेंडू त्यांना आतापर्यंत डॉट केला नाही. वैभव जर तू पाहिलं ना तर निखिलच्या गोलंदाजीवरती हल्ले प्रतिहल्ले होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकाकडनं छोट्या चुका सुरू झाल्यात परंतु कमबॅक करणं निखिलकडनं अपेक्षित आहे. जी हाँ, कमबैक करना पड़ेगा यहाँ पर और गेंद इस बार भी हवा में गई है और इस बार भी सीमा रेखा के पार भेजा है. मिला है 4. थँक्यू डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील आपण एक सुंदर गीत सातत्याने ऐकत असतो आणि खरं तर निखिल कामोनेला आता खरं तर तेच विचार इथे मात्र आत्मसात करावं लागेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. वेगानं गोलंदाजी करण्यापेक्षा स्लोअर रन करावे लागतील. काहीतरी वेगळं करावं लागेल परंतु पुन्हा एकदा प्रचंड मोठा हल्ला. लोअर फुल टॉस आणि तो मात्र जाईल फुल टोल वसूल करत सीमा रेषा पार. षटकार. शिवछत्रपती महाराजांचा थँक्यू डीजे. अक्षय चव्हाण जबरदस्त बॅटिंग या षटकात केली. प्रचंड मोठ्या धावा तो मात्र इथे बनवताना पाहायला मिळतोय. 8 चेंडूत अक्षय चव्हाण बनवल्यात 28. जय पाटणकर 13 चेंडू 29 करून आउट झालेत तर सागर दातीरला देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये देखील पाहिलेला आहे. 2 गडी बाद 85 धावा. सागर दातीर 21 चेंडू 24. अक्षय चव्हाण 8 चेंडू आणि 28 धावा. सागर दातीरनं फार वेळ घेतलेला आहे. खेळपट्टी होती, विकेट होती. त्याचा स्ट्राईक रेट जर तुम्ही पाहिलं तर 115चा आहे आणि त्यानं भरपूर चेंडू खेळलेत. 21 चेंडू सागर खेळलाय. 24 धावा त्यानं इथे बनवल्यात परंतु अक्षय चव्हाण काय कमालीची बॅटिंग करतोय. 4 षटकार 1 चौकार 350च्या स्ट्राईक रेटनं 8 चेंडूने बनवल्यात 28 धावा. वैभव काय सांगशील? 2 गडी बाद 85 धावा धावपलक होत्या. 7 षटकं संपतायत. शेवटचे षटक सुरू होणार आहे आणि स्लॉगर टी मध्ये किती धावा खर्च करेल रोहन मुळे इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. जी हाँ, रोहन मुळे अच्छी गेंदबाजी करते. राइट आर्म ऑफ स्पिनर है, गेंदबाजी करना जानते. शुरुआत की ओवर्स में रन्स आए थे. बाद में रोहित पाटिल ने आके रन से रोकने की कोशिश की और 2 विकेट उस ओवर में चटकाए. फिर अच्छी गेंदबाजी करते करते यहाँ पर
निखिल कामो ने अच्छी गेंदबाजी करते करते दूसरी ओर आई डालने के लिए और फिर बल्लेबाजी मार्ग पे अच्छे बल्लेबाज तगड़े ताकतवर बल्लेबाज वहां पर गेंद का धागा खोल दिया, उस तरह से बल्लेबाजी की है यहाँ पर। और नाराज रहेंगे निखिल अपने आप से, जिस तरह से गेंदबाजी करना चाहते थे उस तरह से गेंदबाजी हुई नहीं। और यहाँ पर कैप्टन भी नाराज रहेंगे सनी कस्बे निखिल कामोने के ऊपर। और बल्लेबाजी मार्ग पे बल्लेबाजी करते हुए दो तगड़े ताकतवर बल्लेबाज यहाँ पर अक्षय सागर और जी हाँ अक्षय स्ट्राइक पे रहेंगे, सागर नॉन स्ट्राइक। अच्छी बल्लेबाजी करना पड़ेगा। देखिए सफल हो रहे, पहले ही सफल हो रहे। इस बार हवाई हल्ला, हवाई सफर, गेंद हवा में जरूर है। कैचेट की मांग की गई थी, जी नहीं, गेंद फील्डर के सर के ऊपर से जाएगी 6 के लिए, सिक्सा। देख सकते हो ऑन स्क्रीन इसी 6 के चलते स्कोर कार्ड में होगी मदद 92 रन और लॉस ऑफ 2 विकेट्स। अब रन्स रोकना पड़ेगा यहाँ पर, स्कोर बहुत बड़ा हो चुका है यहाँ पर। फिर से एक बार बड़ा शॉट मारने का प्रयास जरूर था, बल्ले से संपर्क हुआ नहीं। टप्पा खाने के बाद गेंद को थोड़ी सी टर्न मिली और गेंद सीधा विकेट कीपर के दस्ताने में। और यहाँ पर रोहन मोड़े अच्छी गेंदबाजी करना पड़ेगा। शुरुआत की पहली गेंद अच्छी डाली, फिर एक छक्का खाया। लीजिए वेल यहाँ पर बैक टू बैक 2 गेंदे, छक्का खाया जरूर बट कम बैक यहाँ पर करते हुए विकेट विकेट विकेट। गुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है। मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है। शमशीर की धार पे डंके से आ गया है। थैंक यू डीजे। न्यू बैट्समैन इज सलमान। सलमान बल्लेबाजी मार्ग पे आ चुके हैं। 2 इस इनिंग की आखिरी 2 गेंदें रहेगी और इस ओवर में विकेट मिली है यहाँ पर रोहन मोड़े को। जी हाँ एक छक्का जरूर आया बट इसमें से 4 गेंदें जबरदस्त डाली है यहाँ पर इस ओवर की आखिरी 2 गेंदें। फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, रनआउट का चांस, गेंद डालते ही भागे और विकेट यहाँ पर रनआउट के चलते। जी हाँ गेंद डालते वक्त ही भागे और भागने की जरूरत नहीं थी। वहां पर बल्लेबाज सोच रहे थे कि मैं भागूंगा, बल्लेबाज स्ट्राइकर बल्लेबाज भागेगा, इसी के दौरान एक सिंगल पूरा हो जाएगा, इस सोच के चलते भागे थे और विकेट यहाँ पर गवाई। आखिरी गेंद हवाई हल्ला, हवाई सफर, गेंद हवा में है। जी हाँ और फील्डर को गेंद दिख नहीं रही और टप्पा खाने के बाद जी हाँ गेंद जाएगी इस सीमा रेखा के पार, मिलेंगे 4। J J J सपना ये पूरा करके रहेंगे, अपने मन में गाना। Base इस चौके के साथ स्कोर कार्ड में होगी मदद 96 रन ऑन स्कोर बोर्ड। बुलाया है यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए गेंदबाजी टीम को। अब 97 रन बनाइए। 8 ओवर का खेल रहेगा, इस 8 ओवर में 97 रन चाहिए। यहाँ पर गेंदबाजी टीम को किस तरह से निकालेगी ये जरूर देखा जाएगा। अब नाराज तो रहेंगे, रन्स तो आए हैं, स्कोर बहुत बड़ा है बट नामुमकिन सा इस मैच में कुछ नहीं है, सब मुमकिन हो सकता है यहाँ पर। दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार। अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार। शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, हे लागला पार, लागला पार, लागला पार, लागला पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार।
आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं ऐकलं म्हणत राजांनी आता युगत मांडली काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. धन्यवाद डीजे. आपण ऑन स्क्रीन वरती देखील पाहू शकाल पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचाही उद्घाटन सोहळा शुभारंभ जो आपण संपन्न केलाय. ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलेली अविंगम दृश्य हे आपण पाहू शकाल. या स्पर्धेतील ची शुभारंभाची काही दृश्य आहेत ते देखील आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच आपण पाहिलं तर सगळे स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ही दृश्य देखील आपण इथे मात्र पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व देखील आपण पाहतोय. आणि दुसऱ्या पर्वातील ही सगळी दृश्य आपण पाहिल्यानंतर आता क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते दाखल होतोय. दुसऱ्या इनिंग आणि दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात ती मात्र इथे मैदान ते होताना पाहायला मिळेल. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला. दुसऱ्या डावाला सुरुवात पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात. वैभवच्या सोबतीला अतिश नरवाल सर देखील इथे आपल्या समोर सोडले जातील. धन्यवाद उत्तम सर. चला खेळाडूंना विनंती असणार आहे त्वरित लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. फलंदाजांची नावं देखील आमचे स्कोरर अमन सरांकडे प्रॉपरली पोहोचवा. दोन अतिरिक्त खेळाडूंना देखील विनंती असणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूला अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन. बनवल्या गेल्या 96 आणि जिंकण्यासाठी 97 धावींची गरज. पंचांचा इशारा लेट्स प्ले. लक्षात ठेवा टाइमर तुम्हाला सांगितला जातोय. बरोबर 12 वाजता ही सेकंड इनिंग सुरू होती. अंपायर सर पहिला चेंडू पडताना टायमिंग तिथे तुम्हीच सांगा आणि टायमिंग तिथेच काउंट करा. ओके. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती रनआउटची संधी हो यष्टीरक्षण त्या ठिकाणी थोडस गडबडतंय. कारण अपेक्षा होती जय पाटणकरची की तो थ्रो बरोबर हातात यायला पाहिजे होता. थोडासा मी म्हणेल पुढे टाकला गेलेला थ्रो होता. कारण चूक अंकुश लोहार आणि शैलेंद्र कसबे. हो इथे मात्र नक्कीच थोडासा मी म्हणेल खेळून देखील अंदाज बरोबर घेतला. काही काळ चेंडू हवेत होता परंतु एक धाव इथे पळून देखील काढली गेली. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहू शकतो 2 धावा आल्यात.
एक चांगले बॅटिंग आपल्या संघासाठी आपण पाहिलं तर केली ती विशेष आपण पाहिलं अक्षयचं बाडणे 11 चेंडूमध्ये 34 5 खणखणी षटकार त्यांच्या बॅटमधून आले. सलमान यावेळेस नक्की चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न अक्षयच्या हातामध्ये चेंडू परंतु धाव मात्र कुठल्याही प्रकारची नाही. वेळीच शैलेंद्र कसबे सनी कसबेने नकार कळवला. अंकुशला देखील सांगितलं घाई इथे करायची गरज नाही. 45 चेंडू अजून शिल्लक असतील आणि 95 धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. रिवर्स टाइम प्रवीण वैद्य यांचा देखील सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगलं कलेक्शन देखील आणि थ्रो देखील बरोबर यष्टीरक्षक जय पाटणकरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पहा ज्या प्रकारे गोलंदाजी सनी कसबेने केली होती ना पहिल्या इनिंग मध्ये तशीच कामगिरी सलमानच्या माध्यमातून देखील. हो जसा चेंडू बॅटवरती आला तसा आवाज देखील परंतु इथे आवाज येणार आहे आता क्षेत्ररक्षकांचा. चांगला झेल अगदी आपण पाहू शकतो पहा पायातून शूज निघालाय परंतु खुश केलं गोलंदाजाला. विकेटचं पतन सन्नी कसबे इथे मात्र झेल बाद. थँक्यू डीजे. दिनेश कांबळे याचा नक्कीच कमालीचा झेल आपण पाहिला आणि विनंती असणाऱ्या खेळाडूंना देखील जो एफर्ट जो प्रयत्न दिनेशचा आवडलाय ना त्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. कारण स्वतःला झोकून दिलं आणि फलंदाजाला चौकाराच्या इराद्यापासून रोखून ठेवलं. दुसऱ्या धावींवरती पहिला गडी नक्की तिथे गारद होतोय. 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले आणि बळीची टाळी दिली गेली. 43 चेंडूचा खेळ शिल्लक असणारे 95 धावींची गरज आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित कांबळे. सलमान यावेळेस आपण पाहिलं ओळखलं त्यांनी आणि चांगलं ओळखतात देखील. राकेश शिंदे देखील उपस्थित होतात. हार्दिक असं स्वागत आहे. यावेळी देखील बॅकफुटवर जाऊन नक्कीच आपण पाहिलं त्या चेंडूला कट केलं दिशा दर्शवली. फेकी हो 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 फेकी भरकटली होती. प्रवीण वैद्य यांनी अगदी आपण पाहिलं तर हळूवार पद्धतीने थ्रो करण्याचा प्रयत्न होता. निघाला होता चेंडू परंतु जय पाटणकरला आपण रिप्ले मध्ये पाहिलं उडता जय त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चेंडूवरती ताबा देखील मिळवला. कौतुक असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. सफल सक्सेसफुल ओव्हर मी म्हणेल इथे संपुष्टात. केवळ धापलकावरती 2 एका गडाच्या मोबदल्यामध्ये प्रशांत दादा सबकळ स्पोर्ट्स फाउंडेशन. वैभव क्या कहेंगे? देखिए पहले ही ओवर में एक बड़ा विकेट मिला. 2 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं. अब आने वाली 42 गेंदों में 95 रनों की दरकार होगी. जी हाँ शुरुआत की पहली ओवर में बड़ी विकेट मिली. बड़े प्लेयर्स की विकेट यहाँ पर मिल गई. यहाँ पर गेंदबाजी टीम को अब गेंदबाजी टीम अच्छा खासा परफॉर्मेंस करते हुए पहले ओवर में सिर्फ और सिर्फ 2 रन देके एक बड़ी सफलता उनके नाम है. अब 42 गेंदों में 95 रन चाहिए. ये मुकाबला जो है टफ होने वाला है क्योंकि दोनों टीम तगड़े है, ताकतवर है. दोनों टीम के पास आइकॉन प्लेयर है. दोनों टीम के पास गेंदबाज है, बैट्समैन है. अब यहाँ पर बल्लेबाजी करना पड़ेगा. जी हाँ हवाई सफर हवाई हल्ला किया जरूर यहाँ पर बट बल्ले से संपर्क अच्छा हुआ नहीं. इसके दौरान 2 रन तो मिलेंगे. इस 2 के चलते स्कोर कार्ड में होगी मदद. 4 बिना 1 विकेट के नुकसान पर अच्छी बल्लेबाजी करना पड़ेगा. पावर प्ले का यहाँ पर जो फायदा है ना उठाना पड़ेगा. अब नहीं चलेगा. इक्का दुक्का लगाना पड़ेगा. चौका और छक्का पावर प्ले का भरपूर फायदा उठाना पड़ेगा क्योंकि पावर प्ले में सिर्फ और सिर्फ 2 ही प्लेयर बाहर रह सकते. बाकी के जो प्लेयर 9 प्लेयर है ग्राउंड 38 के अंदर ही रहते और 2 प्लेयर 38 के बाहर. पावर प्ले का फायदा यहाँ पर उठाना पड़ेगा. फुल टॉस गेंद थी ये क्या जी मिस हो गया और सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल और नाराज रहेंगे यहाँ पर बल्लेबाज. फुल टॉस गेंद का फायदा उठा नहीं पाए. फुल टॉस मतलब क्या है ना तो बाउंड्री लाइन के बाहर टॉस कर सकते हो उसे. इस तरह की गेंद है मुफ्त की गेंद रहती है वो फुल टॉस वाली. फायदा उठा नहीं पाए. इस बार शॉट अच्छा है. शॉट में ताकत है और जी हाँ बाउंड्री लाइन के बाहर भी है. 6 रन सिक्सा.
Nagesh. A D D D. हा भिकड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. अंकुश लोहार के बल्ले से एक तेज तरार कड़ाकेदार शॉट देखने को मिला. इस दूसरे इनिंग का पहला शॉट बाउंड्री लाइन के बाहर, वो भी 6 के रूप में, और इस 6 के चलते स्कोर कार्ड में होगी मदद 10 रन ऑन स्कोर बोर्ड. फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था. डाउन द ग्राउंड खेला, यहाँ पर सिंगल मिलेगा और इस सिंगल के चलते 11 रन ऑन स्कोर बोर्ड. 1 विकेट के नुकसान पर अच्छी बल्लेबाजी करना पड़ेगा, क्योंकि इससे पहले जो शॉट खेला था उस तरह से शॉट्स खेलना पड़ेगा यहाँ पर बल्लेबाजी टीम को. प्रशांत दादा सबका इनकी टीम को बड़े शॉट्स खेलना पड़ेगा. रन्स गए हैं निखिल कामोने के ओवर्स में, जी हाँ. और यहाँ पर गेंदबाजी टीम अभिजीत दास स्पोर्ट फाउंडेशन अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पर 1 विकेट मिली है उनके नाम. इस बार रिवर्स का शॉट और बल्ले से संपर्क नहीं हुआ. टप्पा खाने के बाद गेंद को थोड़ी सी उछाल मिली थी और विकेट कीपर के दस्तानों से भी छूट गई थी. तो वहां पर प्लेयर थे और जी हाँ, बैट का बाहरी किनारा लगा और नहीं मिला विकेट कीपर का सहारा. और यहाँ पर रन्स आते हैं, जिस तरह से आते हैं आने दीजिए. रन्स इंपॉर्टेंट है, रन्स आने चाहिए. इस ओवर की आखिरी गेंद है ये. क्या इस आखिरी गेंद में बड़ा शॉट आएगा, क्योंकि पावर प्ले की आखिरी गेंद. जी हाँ, हवाई सफर, हवाई हल्ला और गेंद जी हाँ हवा में जरूर है. नीचे फील्डर करेंगे कैच को कैरी. विकेट तेजस पवार नहीं करेंगे गलती. अगदी आपण पाहिजे तर पहा, वेळेतील वेळ काढून दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं शुभागमन होतंय आदरणीय सन्माननीय प्रशांत दादा मुरकुटे, त्याचबरोबर समवेत आमचे आदरणीय अमर भाऊ रणपिसे, दोन्ही मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आमचं संपूर्ण पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, संपूर्ण खेळाडू मित्र परिवार, आमचे आदरणीय रवी भाऊ लांडगे, त्याचप्रमाणे आमचे राहुल शेठ लांडगे, संपूर्ण मान्यवरांच्या देखील वतीने आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. 12 धावा धापलकावरती आहेत. 2 गडी इथे गमावले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंतची स्थिती आपण पाहिली. 36 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 36 चेंडूंमध्ये अजून 85 धावींची गरज आहे. इथे मात्र प्रहारावरती प्रहार करावेच लागतील. सलमान ओ यावेळेस अगदी आपण पाहिलं तर काटा बदलणारा पुन्हा एकदा चेंडू, चेंज ऑफ पेस, चांगले व्हेरिएशन, चांगले लेग कटर्स, चांगले ऑफ कटर्स, चांगले तेज तरार ब्लॉक होल्स आणि बाउन्सर्स, जे सातत्याने संमिश्रित गोलंदाजीसाठी सलमान शेख ओळखले जातात ना, तशाच प्रकारची गोलंदाजी यावेळेस इथे आपल्याला पाहायला मिळते. 35 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 84 धावांची गरज आहे. रोहित पाटील आणि रोहित कांबळे यांना मात्र आता प्रहारावरती प्रहार करावेच लागतील. ओहो, यावेळेस काय, यावेळेस लागली त्या ठिकाणी बॅटची कडा और अगले ही पल नाराज, निराश होकर, हताश होकर बल्लेबाज मैदान के बाहर चल पड़ा. विकेट से पतन. धन्यवाद. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल मलके. यावेळेस आले आले आपण पाहिलं तर पहा, अखोड पद्धतीचा चेंडू होता, दिशा दर्शवली गेली, गॅप मध्ये तो चेंडू टोलवला. कव्हर पॉइंटला देखील आपण कव्हरला देखील आपण पाहिलं तर अक्षय चव्हाण पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. 14 वरती 3 आतापर्यंतची स्थिती. 33 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 83 धाब्यांची गरज.
यावेळी देखील डाऊन दिलाय. लेग ग्लास त्या ठिकाणी बॅटची कडा लागली. पाहू शकतो खेळाडू धावत पळत जात आहे. चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरेख आणि पाहूया आताच्या धावत पळत गेल्यानंतर 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा होते. एकच माफ करा. येस त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विशालने देखील कळवलं इथे रिस्क नको. इथे आपण दोघं जोपर्यंत खेळपट्टीवरती थांबू ना ह्या 82 धावा देखील बनवू शकतो. हा आत्मविश्वास. सलगच्या 3 षटकारांसाठी 500 आणि मॅच जिंकून दिली तर 2000 अमन भाट सरांकडून देखील इथे पारितोषिक आहे. यावेळी देखील आपण पाहिलं सन्मान दिलाय. ती काटा बदलणारा चेंडू होता. ओळखलं नेमकं विशालने देखील की इथे बॅक ऑफ दी हँड किंवा नक्की चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न सलमान करणार आणि त्या तयारीत होते. जर का प्रयत्न केला गेला असता तर कदाचित त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं असतं. शेवटचे 31 चेंडू 82 धाब्यांची गरज. यावेळी देखील आपण पाहू शकतो. पहा काय मैदानाच्या आतमध्ये घडते. फक्त आणि फक्त दिशा दर्शवल्यानंतर इथे देखील सिंगल आहे. अर्थात सलमानचं हे षटक आहे ना कमालीत आहे. 2 षटक हाताळलीत. 2 धावा खर्च केल्या आणि 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स आपल्या नावी. सलमान शेख यांचं कौतुक असणार आहे. शेवटचे आपण पाहणार आहोत समीकरण देखील आपल्या नजरेसमोर असेल. शेवटचे 30 चेंडू 81 धाव्यांची गरज. वैभव दोडे क्या कहेंगे? जी हाँ, ये थोड़ा सा मुश्किल सा है मुकाबला. मुश्किलें बढ़ती जा रही है यहाँ पर. प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशन इनकी टीम की. अब मुश्किलें बढ़ेगी क्योंकि अभी छक्के चौके मारोगे तो मुश्किलें कम होगी क्योंकि बल्लेबाजी करना पड़ेगा. जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है अब नहीं चलेगा. इक्का दुक्का लगाना पड़ेगा, चौका और छक्का. जी हाँ, इस तरह से बल्लेबाजी करनी पड़ेगी. और गेंदबाजी मार्ग पे अच्छी गेंदबाजी करते हुए अभिजीत दास स्पोर्ट फाउंडेशन की टीम एकदम पकड़ बना के रखी है यहाँ पर. इस बार ब्लॉक होल में डालने की कोशिश जरूर थी. सीधा यॉर्कर लेन की गेंद डाली और सीधा विकेट कीपर के दस्तानों में रिवर्स स्वीप खेलने का प्रयास जरूर था. बल्ले से संपर्क हुआ नहीं और डॉट बॉल. इस डॉट के चलते स्कोर वही रहेगा 16 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. श्री स्वामी समर्थ चिंचवड संघ देखील आपण पाहिलं तर आपल्या या 30 तरार गोलंदाज अर्थात भीमा राठोड यांचा सामना पाहतात आणि प्रत्येक विकेटसाठी आकाश वाकोडे यांच्या वतीने 100 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. दिशा दर्शवली गेली. लॉंग ऑन लॉंग ऑफचे खेळाडू त्या धावत पळत जातील. अनिल कदम चेंडूवरती ताबा मिळवतात आणि 1 धावींवरती नक्कीच फलंदाजांना रोखतात. जी हाँ, अब इस सिंगल के साथ स्कोर कार्ड में होगी मदद. 17 रन 3 विकेट के नुकसान पर. अब और विकेट जो महत्वपूर्ण थे वही विकेट गिरे. रोहित पाटिल का विकेट गिरा है और सनी कस्बे का विकेट गिरा है. हवाई सफर, हवाई हल्ला और गेंद को भेजा है सीमा रेखा के पार. मिलेंगे 6 सिक्सा. Z. रोहित कांबळे का बल्ला कर रहा है हल्ला. थैंक यू डीजे. इस बार रिवर्स स्वीप खेलने की कोशिश जरूर थी. सिंगल बटोर लिया है. अच्छी बल्लेबाजी करते हैं यहाँ पर रोहित कांबळे. इससे पहले जो शॉट खेला था ताकत भी थी और ताकत के साथ टाइमिंग भी थी और उसी के चलते 6 वहां पर मिले जरूर. जबरदस्त शॉट खेला है वहां पर रोहित कांबळे ने. और ऐसे शॉट्स चाहिए, ऐसी बल्लेबाजी करना पड़ेगा यहाँ पर. विशाल ऑन स्ट्राइक. इनका बल्ला क्या करेगा हल्ला. जी हाँ, इनका बल्ला कर रहा है हल्ला. कैचेट की मांग और मिसफील्ड. टप्पा खाने के बाद गई है 4 रनों के लिए. 4. इस चौके के साथ 28 रन 3 विकेट के नुकसान पर. 25 गेंदें हैं. 25 गेंदों में 69 रन चाहिए. 69 रन इन 25 बॉल्स. और यहां पर क्लीन बॉल गॉन बैक टू द पवेलियन.
महाराष्ट्राची शान आहे. थँक यू डीजे. प्रशांत दास सबकाल स्पोर्ट फाउंडेशन रिक्वायर्ड 69 रन इन 24 बॉल्स. अच्छी बल्लेबाजी करना पड़ेगा. निखिल वाघेला आए हैं. क्या लगता है सर, हमारे साथ आतिश सर मौजूद है. क्या ये मुकाबला टक्कर देने वाला तो हो रहा है? स्कोर एक साइड से बड़ा है, बॉल गेंदे कम है, कौन जीतेगा, क्या लगता है आपको? हा क्रिकेटचा खेळ आहे अनिश्चिततेने भरलेला. कुठला फलंदाज कधी आक्रमक होईल, कारण विरोधी संघामध्ये अर्थात आपण पाहिलं नक्कीच हॅलो अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा संकटमोचक तारणहार बनवून आलेला एक फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये. नाव होतं अक्षय चव्हाण. त्याने जेव्हा गिअर्स चेंज केले त्यामुळे मी म्हणेल की 96 धावा बनवल्या गेल्यात. कारण कॉन्ट्रीब्युशन सर्व फलंदाजांचं होतं, परंतु सर्वांचं लक्ष वेधलं विस्फोटक हार्ड हिटर बॅटर फलंदाज अक्षय चव्हाणने. इथे क्षमता आहे. आपण पाहिलं तर काय बॅटर फलंदाजांकडे ती क्षमता आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर रोहित जे अजूनही खेळपट्टीवरती स्थिर आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे नुकतेच मैदानावरती दाखल होत आहेत नाव आहे निखिल वाघेला. करावं लागेल, करून दाखवावं लागेल. पहा तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जग तुमच्या साहजिकच आहे यशासमवेत तुम्हाला देखील प्रसिद्ध करेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित महाजन सज्ज होत आहेत, तैनात होत आहेत. एक विकेट टेकर बॉलर आहेत. एक चांगलं नाव यांनी देखील गेल्या 2 वर्षामध्ये आपलं कमवलंय. परंतु यावेळेस काय मैदानाच्या आतमध्ये रोहितचा प्रहार आपण पाहिला. गोलंदाज धावत पळत जात आहेत विरुद्ध दिशेने. आणि सोपं नसतं पहा, स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन इथे विकेट मिळवणं किंवा कॅच घेणं सोपं नसतं. परंतु त्या प्रयत्नासाठी 10 पैकी 10 गुण अमित महाजनला देखील मिळतीलच. आकाश वाकोडे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर भीमा राठोड यांना नक्कीच जे विकेट त्यांनी मिळवली त्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक ट्रान्सफर केलं गेलं. धन्यवाद असणारे आकाश आपलं देखील लाईव्हच्या माध्यमातून देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळी दिशा तर दर्शवली प्रवीण वैद्य धावत पळत जातील. लॉंग चेस आणि रेस देखील त्या ठिकाणी जिंकतात. येस, त्या ठिकाणी पहा प्रयत्न सुरेख. पुन्हा एकदा मी म्हणेल संघासाठी चांगलं योगदान, चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील आपण पाहतो. स्वतः यष्टीरक्षक जय पाटणकरनं देखील कौतुक केलं, कारण खांद्याला दुखापत आहे, छोटीशी दुखापत आहे, परंतु ती दुखापत ती इंजुरी बाजूला ठेवून संघासाठी संघर्ष करतात. करणं गरजेचं आहे. जखम असेल ना तर लक्षात ठेवा, त्या सर्व जखम तुम्हाला बाजूला ठेवून विरोधी संघाकडून विजयाची रक्कम वसूल करावी लागेल. यावेळेस मात्र अपील केली गेली आणि कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी पंचांचा निर्णय नाही. बॅटच्या कडेसाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकत नाही. हा, तुम्ही बिमर असेल किंवा लेग बिफोर विकेट असेल किंवा एखादी क्रुशियल मुवमेंट असेल तर पंच आहेत, पंच रिव्ह्यू घेतील. परंतु प्रत्येक टीमला जे 2-2 रिव्ह्यू आपण दिलेत ना त्यामध्ये बॅटिंग एज चा कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही. यावेळेस सकारात्मक फटका, टप्पा ओळखला, प्रहार केला, परंतु तिथे अंदाज मात्र खेळाडूचा चुकतोय. पहा पुन्हा एकदा यस, त्या ठिकाणी खेळून देखील मांडले गेलं, चूक झाली माझ्याकडून, म्हणून संगणकाने देखील सांगितलं हरकत नाही, पुढच्या चेंडूवरती चांगला प्रयत्न कर. इथे मात्र चेंडू झालाय फरार, आलाय फलंदाजासाठी भाग्यशाली चौकार. थँक्यू, धन्यवाद. 35 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु इथे मात्र अमित महाजन देखील कमबॅक करतात. एक हुशार गोलंदाज आहेत, एक चंचल गोलंदाज, चालाख गोलंदाज आहेत. एक प्रहार जर का फलंदाजाने केला तर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला कशा प्रकारे विचार करायला लावायचं हे अमितला देखील चांगलं माहिती आहे. शेवटचे 19 चेंडू, 62 धाब्यांची गरज. यावेळेस देखील अगदी आपण पाहिलं तर पहा गुडघा टेकत प्रहार तर केलाय. त्या ठिकाणी डीप मिड विकेटचे खेळाडू तेजस पवार धावत पळत जात आहेत. सिंगल आल्यानंतर दुसरी कुठल्याही प्रकारची धाव तिथे मात्र मिळाली नाही. निखिल वाघेला आणि रोहित कांबळे, माफ करा, हा 2 धावा आहेत. 2 धावेच्या मध्ये धावफलकावरती देखील आपण पाहतो हालचाल आहे. 37 धावा
टफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 60 धावांची गरज आहे. वैभव, काल देखील आपण एक सामना असा पाहिला होता, परंतु काल सर्वात जास्त प्रभावित करणारा खेळाडू आपण शेवटच्या क्षणी पाहिला. नाव होतं सूरज गुप्ता. त्या फलंदाजाने जी फलंदाजी केली ना, इथून पुढे या फलंदाजांमध्ये देखील ती क्षमता आहे. तशा प्रकारची फटकेबाजी निखिल वाघेला आणि रोहित कांबळे करू शकतात, परंतु करून दाखवलं ना तर साहजिकच विजय नोंदविला जाऊ शकतो. काय सांगाल? 18 चेंडू 60. जी हाँ, कल के सत्र में सूरज गुप्ता ने अच्छी बल्लेबाजी की थी. बैटिंग पावर प्ले यहाँ पर अंपायर का इशारा. कल के सत्र में सूरज गुप्ता ने अच्छी बल्लेबाजी की थी. हारने वाली मैच वो जिता दिया था वहां पर सूरज गुप्ता ने. अब इनकी तरफ से ही बल्लेबाजी करना पड़ेगा यहाँ पर. बल्लेबाजी के लिए बैटिंग पावर प्ले. जी हाँ, ये बैटिंग पावर प्ले का मतलब खेलिए मारिए, सिर्फ 38 के बाहर 3 प्लेयर रहते हैं. और रोहित कांबळे और निखिल वाघेला 2 तगड़े ताकतवर बल्लेबाज है. जिस तरह से कल सूरज गुप्ता ने बल्लेबाजी करके अपने टीम को जिताया था, मैच को जिताया था, उस तरह से यहाँ पर बल्लेबाजी करना पड़ेगा यहाँ पर रोहित कांबळे और निखिल वाघेला को. अब पहली गेंद यहाँ पर प्रवीण की ओर से डाली गई, डॉट बॉल. एक भी रन नहीं आएगा. रन्स निकालने बहुत महत्वपूर्ण है. हाँ जी हाँ, शॉट बेहतर है, हवा में जरूर लहरा रहा है. नीचे आएंगे फील्डर और हो गई मिसफील्ड. एक आसान सा कैच वहां पर छूटता हुआ. नहीं करना चाहिए ऐसी गलती, क्योंकि जीवन दान दोगे तो प्लेयर्स जरूर चौको छक्के की बरसात करेगा. यहाँ पर सिंगल तो मिलेगा. इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद. 38 रन, 38 रन 4 विकेट के नुकसान पर. 16 गेंदे हैं, 16 गेंदों में 59 रन चाहिए. फिर से एक बार अच्छा शॉट गैप में जरूर खेला गया है. वहां पर फील्डर मौजूद और पैरों से गेंद रोका. 1 के चलते 2 रन मिलेंगे यहाँ पर. अच्छा हुआ रोका जरूर. वहां पर 2 रन अपनी टीम के लिए बचाए. जी हाँ, स्कोर कार्ड पे स्कोर है 2 के चलते 40 रन. 15 में चाहिए 57. किसी ना किसी को यहाँ पर अब रिंकू सिंह की तरह से बल्लेबाजी करना पड़ेगा. लीजिए यहाँ पर हवाई शॉट डाउन द ग्राउंड. जी नहीं, हवाई शॉट खेला जरूर, ग्राउंड पे टप्पा खाया. सिंगल यहाँ पर मिला. रोहित कांबळे को करना पड़ेगा यहाँ पर हल्ला गेंदबाज को, क्योंकि अब नहीं चलेगा इक्का दुक्का. हर गेंद पे चौका या छक्का चाहिए ही चाहिए. बल्लेबाजी करना पड़ेगा. रोहित कांबळे ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करना जानते हैं रोहित कांबळे. जी हाँ, हवाई सफर, हवाई हल्ला. ऊंचाई तो है, क्या दूरी प्राप्त करेगी? जी हाँ, 6. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. थैंक यू डीजे. रोहित कांबळे का बल्ला कर रहा है हल्ला. फिर से एक बार अच्छा शॉट कवर्स के सर के ऊपर से. टप्पा खाने के बाद गेंद जाएगी सीमा रेखा के पार. मिलेंगे 4. हरीश थैंक यू डीजे. धन्यवाद डीजे. 51 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू 46 धाब्यांची गरज. एक चांगली बॅटिंग पहा. रोहित कांबळेने आता हात खेळण्यास सुरुवात केली, कारण त्यांना माहिती आहे यहाँ पर नहीं चलेगा इस सिचुएशन पर. सिंगल डबल या इक्का दुक्का लगाना पड़ेगा हमें, चौका या छक्का. प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन संघासाठी आपण पाहिलं तर उपयुक्त योगदान आणि चांगलं काम इथे फलंदाज करतायत, परंतु थोडासा मी म्हणेल की कुठेतरी वेळ घेतला गेला, कारण आक्रमक आहेत. सुरुवातीच्या फलंदाजापासून शेवटच्या गोलंदाजापर्यंत जरी म्हणलं किंवा लोअर ऑर्डर पर्यंत जरी म्हणलं तरी बॅटिंग आहे, परंतु इथे मात्र आता 12 मध्ये 46 होणार नाही असं नाहीये. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट नेहमी आपण पाहिलं तर मित्रांनो अनिश्चिततेने भरलेला खेळ असतो. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा भीम राठोड. फिर से एक बार यहाँ पर अच्छी गेंद. जी हाँ, जरूर रन्स नहीं आएंगे, डॉट गेंद जरूर होगी, बट मैच हो सकता है. मैच में अभी भी जान है. 11 में चाहिए 46. 46 रन्स इन 11 बॉल्स.
एक कमालीचा फिटनेस नक्कीच आपण गोलंदाजाचा पाहतोय. वय वर्ष 40 पार आहे आणि सध्याच्या घडीला चर्चित देखील. पुन्हा एकदा पहा, इथे देखील आपण पाहिलं तर एक चेंज ऑफ पेस होता, परंतु फुलर लेंथ आणि ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. कारण त्या ठिकाणी आपण पाहतो बॅटर फलंदाजाला ओळखला जातो. कित्येक काळ मी म्हणेल का की पहा, प्रत्येक खेळाडूचा जो बॅट पॅच असतो किंवा खरा फॉर्म असतो त्यामध्ये प्रत्येक जण झुंजतात, परंतु भीमा राठोडने देखील आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला मुंबई शहरामध्ये देखील आपली चर्चा आणि आपल्या गोलंदाजीची छाप सोडली आणि उत्कृष्ट गोलंदाज देखील खिताब या खेळाडूने आपल्या नावी बऱ्याच स्पर्धांमध्ये केलं. इथे देखील काटा बदलला, इथे देखील चेंडूने काटा बदललाय. गणेश जाधव यांनी देखील सांगितलं की भीमा राठोड नक्कीच एक उपयुक्त गोलंदाज आहे आणि मला वाटतं गणेश जाधव यांचाच जिगीश 11 नावाचा देखील एक संघ आणि त्या संघाविरोधात एक विकेट हॅट्रिक देखील भीमा राठोड यांच्या नावी आहे आणि 5 विकेट्स देखील त्या संघाविरोधात घेतल्यात. कारण यावेळेस चेंडू मात्र बॅटवरती आलाय, चेंडू बॅटवरती आलाय. एक विकेट तर मिळाली आहे, परंतु दुसरी अजिबात नाही. चेंडू बॅटवरती आला, खणखणी षटकार लगावला, 6 धावा. थँक्यू, धन्यवाद. यावेळेस मात्र आपण पाहू शकतो पहा, फुलर लेनचा चेंडू होता. इथे कमबॅक करतात भीमा राठोडला देखील माहिती आहे, रोहित कांबळेकडे देखील ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे, ते मोठमोठे प्रहार करतीलच, परंतु मी मात्र माझी लाईन अँड लेंथ अजिबात सोडणार नाही. एक प्रहार त्यांनी केलाय तर हे घ्या, मी देखील प्रतिकार करण्यासाठी मात्र सज्ज असणार आहे. पाहू शकतो आपण दरम्यानच्या काळामध्ये कैलासवासी पैलवान ऋषिकेश दादा किसनराव हरगुडे, स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे सर्व विशाल अण्णा हरगुडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र पंचांचा इशारा, यापूर्वीचा अजून एक बॅक टू बॅक खणखणीत मी म्हणेल षटकार, 6 धावा या षटकातील. धन्यवाद डीजे, थँक्यू. 7 षटकांचा खेळ संपलाय. धाफलक्यावरती आपण पाहू शकतो 64 4 गडांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू, 33 धावांची गरज. लक्षात ठेवा, पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मध्ये हा कारनामा झालेला आहे. 2 फलंदाज आपल्याला सर्वांना माहिती आहे. एक मला वाटतं गणेश रिंगे आणि दुसऱ्या बाजूला अजून एक खेळाडू आहे ज्याने 6 मध्ये 6 षटकार खेचलेत. नाव आहे दिग्विजय घंटे. होणार नाही असं नाही, सुशांत भाऊ तुम्हाला देखील माहिती आहे, आपले प्रत्येक खेळाडू सध्याच्या घडीला ज्या खेळाडूंना संधी मिळाली ना, मग त्यामध्ये भीमा राठोड असतील, सागर दातीर असतील, अमित महाजन असतील, अक्षय चव्हाण असेल, प्रत्येक खेळाडू, मग गणेश असेल, दिग्विजय असेल, बिकिदास असेल, असोसिएशन मधील सर्वच्या सर्व खेळाडू इथे संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज आणि चर्चित आहेत. कारण पहा, सर्वात महत्वाचं म्हणजे एबी ट्रॉफी पर्व पहिले गाजवली कोणी? पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा संघ, नाव होतं जिगीश 11. शेवटचे 6 चेंडू, 33 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर प्रवीण वैद्य. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता निखिलला देखील हात खोलण्याची गरज आहे, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू काहीचा खाली राहतोय, दिशा दर्शवली गेली. डीप कव्हर पॉइंटला अक्षय चव्हाण त्या ठिकाणी उभा आहे, 1 धाव आली आहे. शेवटचे 5 चेंडू, 32 धावांची गरज. इथे जर का एखादा चमत्कार घडला ना तर नमस्कार करावा लागेल, परंतु चमत्कार घडवून आणेल कोण? 5 मध्ये 32 आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, रोहित 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 इथे पाहतोय आपण, रिव्हर्सचा षटकार खेचतोय आणि करतोय सर्वांना मोहित. षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. जे 4 षटकार किंवा जे 3 सलगचे षटकार अक्षय चव्हाणने खेचले होते ना पहिल्या इनिंग मध्ये, ते कुठेतरी टोचतील गोलंदाजांना. कारण
आता पहा समीकरण काय 4 मध्ये 26. तिथे जर का एखाद 2 षटकार कमी आले असते तर इथे समीकरण काहीसं वेगळं असू शकलं असतं. 71 धावा धाबलक्यावरती प्रशांत दादा सबका स्पोर्ट्स फाउंडेशनचे आहेत, परंतु इथून पुढे 4 मध्ये 26 बनवले जातील का रोखलं जाईल. सामना देखील आपण मित्रांनो पहा कंपल्सरी चेस आहे, जो की आपला अगदी पहिल्या सामन्यापासूनच नियम. 71 धावा बनवल्या गेल्या 4 गडांच्या मोबदल्यामध्ये. काहीच कानमंत्र इथे आपण पाहिलं तर सागर दातीरच्या माध्यमातून देखील प्रवीण वैद्यला दिला गेला आणि रोहित कांबळेला कानमंत्र नाही तर फक्त आणि फक्त प्रहार करण्याची संधी आणि करावंच लागेल, कारण इथून पुढे होऊ शकते एखादा चेंडू जर का खराब आला, एखाद 2 वाईड आले, 4 मध्ये 4 षटकार आले तर सामना जिंकता येऊ शकतो. प्रवीणला फक्त 1 किंवा 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत, परंतु रोहित इथे पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि ओळखलं. यावेळेस प्रवीण वैद्य देखील पहा छोटा तीर गावकरे गंभीर, कारण त्यांनी रोहितच्या या रिव्हर्स षटकार खेळण्याच्या प्रयत्नावरती पाणी फिरलं. डॉट बॉल. यावेळी देखील मिस्टाईम स्ट्रोक फटक्यात फसलाय. गोलंदाज प्रवीण वैद्य धावत पडत जात आहेत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतायत आणि सांगतायत मी आहे खेळपट्टीवरती रोहितला थांबवण्यासाठी. फलंदाज बाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज महाराष्ट्र पोलीस अधिकारी किरण गायकवाड. परंतु पहिला चेंडू आपण पाहिलं तर पहा प्रवीण वैद्य हे चांगला टाकतायत. डॉट बॉल आणि इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट संपर्क झाला नाही. मॅच इथे फिनिश होईल. विजयी संघ अर्थातच आपण पाहिलं तर अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन या ठिकाणी विजयी होत आहेत आणि ज्या चुका झाल्या त्या चुकांमुळे इथे आपण पाहू शकतो की संघाला पराभव स्वीकारावा लागतो. मॅच या ठिकाणी फिनिश. पुन्हा एकदा आपण थांबा. यानंतरचा देखील आपण पाहिलं तर एक महत्त्वाचा सामना असणार आहे. विजेता टीम्स देखील या ठिकाणी सज्ज होणार आहेत आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळणार आहोत. आणि या सामन्याचा शिल्पकार अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन संघाची मुस्कान अक्षय चव्हाण ठरतात मॅन ऑफ द मॅच. चांगला खेळ. चला दोन्ही टीम्स एका लाईनीत एका वेळेत आपण शेक हँड्स करायचे आहेत, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की एक मैत्रीपूर्ण लढत आहे. हा संघ जो कोणी जिंकेल किंवा पराभूत होईल आपल्या पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची डिसिप्लिन आणि शिस्त ही आपणच संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताला दर्शवणार आहोत. तर मी मान्यवर देखील आपण या ठिकाणी जे उपस्थित आहेत आदरणीय आमचे संतोष भाऊ गायकवाड, सुनील भाऊ परांडे, प्रशांत दादा मोरकोटे,